बघू शकता मित्रांनो, हे आपलं खत आहे. हे इथं पण आहे बघू शकता. आपल्याला त्या तिथं न्यायचं. पहा रस्ता आहे का? बिलकुल रस्ता नाही गाईज. बघू शकता तुम्ही. त्या तिकडे न्यायचं. ते लिंब दिसतं का तुम्हाला ते तिथला तिथं न्यायचं आहे मित्रांनो. तर पहा इतक्या लांब शेतकऱ्याला खत न्यावं लागतंय कारण रस्त्याची प्रॉब्लेम हो, बाकी काही नाही. त्या लिंबापाशी खत न्यायचं इतकं आधीच माझ्या वडिलांनी ते नेलं आता हे मला न्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं ते पण न्यायचं आहे. तर बघू शकता इतके हालत मित्रांनो शेतकऱ्याचे. आज रस्ता भेटत नाही, धनाला भाव नाही, इतकं म्हणजे इतकं पाऊस असून दुष्काळ पडल्यासारखं वाटतं मित्रांनो. तर समजू शकता की किती म्हणजे किती शेतकऱ्यांची इतक्या वेदना होतात तरी हे सरकार आज काहीच करत नाही. ज्यांनी आंदोलन केलं मित्रांनो तोच शेतकार त्याचंच बघतो शेतकरी. इतकं म्हणजे इतकं हे झालंय की सरकार शेतकऱ्यावर इतकं कळतच नाही की शेतकऱ्याला इतकं का करतात ते. इतकं मोठं खत आम्ही इतक्या लांब न्यायचं आमचंच नाही, दर शेतकऱ्याला तसं आहे. कारण शेतकरी हा राजा मानला जातो. पुढील वर्षात शेतकरीच नसेल तर भविष्य तुमचं होणारच नाही. नोकऱ्या करून तुमचं भविष्य होणारच नाही. कारण शेतकरी जितका वेदना सहन करतो तितकं रातलो कोणी वेदना सहन करू शकत नाही. सांगायचं एवढंच मित्रांनो की हे खत इतक्या लांब न्यायचं म्हणजे खूप खूप हे आहे. हे बघू शकता इतक्या लांब आहे आणि त्या लिंबापाशी खत न्यायचं. बघू शकता ते लिंब दिसतो का तिथं खत न्यायचं आहे. तर बघू शकता इतक्या वेदना होतात.